हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व अधिव्याख्याता प्राध्यापक यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अनेक वेळा आपण प्रश्न विचारले होते की प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता लेक्चरर ज्युनियर कॉलेज यांचे MPSC अंतर्गत जी भरती होणार आहे तर त्यांचा पेमेंट किती असतो, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी असंही विचारलं होतं की तिथं शिक्षण सेवक असतं का. तर त्यावर अनुसरून किंवा त्याची माहिती द्या किंवा त्याचा व्हिडिओ बनवा, त्याला आधारितच आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण MPSC अंतर्गत अधिव्याख्याता लेक्चरर ज्युनियर कॉलेज गव्हर्नमेंट ज्युनियर कॉलेजचे जे जागा निघल्या होत्या त्या संदर्भात, आणि जे अनुदानित ज्युनियर कॉलेज आहेत त्याचा देखील स्पे 7व्या वेतन आयोगानुसार किती आहे, पहिल्या महिन्याचा पगार तो आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर सहाय्यक प्राध्यापकाचा देखील बघणार आहोत. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या पद्धतीचे म्हणजे MPSC अंतर्गत अधिव्याख्याता भरती, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, त्याचबरोबर सेट-नेट परीक्षा, त्याचनंतरनं शिक्षक भरती, पवित्र पोर्टल अंतर्गत अशा पद्धतीची सर्व अद्ययावत माहिती आपल्याला या चॅनलमार्फत मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आवडल्यानंतर करायला विसरू नका. बघा, अधिव्याख्याता लेक्चरर कॉलेज शाखा 7वा वेतन आयोग जो आहे त्याच्यानुसार पहिल्या महिन्याचा पगार किती होतो. तर आपल्याला इथं स्क्रीनवर दिसतंय वेतन ABC म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद आणि ग्रामीण जे ग्रामपंचायत असतील त्यामधील त्या भागामधील जर कॉलेज असतील तर त्यानुसार इथं 3 प्रकार पडतात. त्यामधील मूळ वेतन हे 44,900 या ठिकाणी दिलेलं आहे. A श्रेणी वेतन श्रेणी आणि DA 38% 17,062. त्यानंतरनं HRA 10% 4,490 आणि एकत्रित वेतन हे A स्तरावरील 66,452 रुपये हे A श्रेणी. त्यानंतरनं B श्रेणी नगर परिषद 44,900 हे मूळ वेतन तेवढंच असतं. DA देखील तेवढंच असतो 17,062 रुपये. HRA कमी असतो, तो आहे 3,592 आणि एकत्रित पहिल्या महिन्याचा पगार 65,554. त्यानंतरनं C श्रेणीतील वेतन श्रेणी मूळ वेतन 44,900, DA 17,062 आणि HRA 7% म्हणजेच 3,143 आणि टोटल एकत्रित वेतन 65,105. अशा पद्धतीनं हे जे आहे ते लेक्चरर अधिव्याख्याता MPSC अंतर्गत. शिक्षण सेवक नसतं, प्रोबेशनल पिरियड 2 वर्षाचा असतो, मात्र शिक्षण सेवक या ठिकाणी नसतं. MPSC अंतर्गत जी अधिव्याख्याता भरती होत आहे त्यासाठी सांगत आहे. आणि ज्या 86 जागा होत्या त्यामध्ये नक्कीच त्या जागा देखील वाढणार आहेत विषयानुसार. आणि त्याची जी भरती प्रक्रिया आहे ती संवर्गनिहाय होणार आहे. विषयानुसार आरक्षण सूट नसतं, संवर्गनिहाय असतं. त्यामुळे ज्यांना जास्त मार्क जास्त असतील त्या जागा त्या कॅटेगरीला जाणार आहेत. आधी ओपन, त्यानंतर EWS आणि नंतरनं OBC, आणि त्यानंतर जसं आरक्षण कमी आहे त्याप्रमाणे उतरत्या क्रमानं ही भरती प्रक्रिया राबवली जाते. ही आहे अधिव्याख्याता संदर्भात. आता आपण बघणार आहोत सहाय्यक प्राध्यापक पहिल्या महिन्याचा पगार. बघा, सहाय्यक प्राध्यापक विद्यापीठीय कॉलेज, त्यानंतरनं विद्यापीठातील महाविद्यालय किंवा विद्यापीठामधील डिपार्टमेंट आणि त्याबरोबरच महाविद्यालयाअंतर्गत जे अनुदानित महाविद्यालय आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. नाही तर अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिप्रश्न केले होते की सर, आम्ही 8 वर्षापासून 5 वर्षापासून करतोय, पण मात्र आम्हाला एवढं मूळ वेतन नाही आहे. तर कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही करताय गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे जे आहेत आणि अनुदानित कॉलेज आहेत त्यांचं मूळ वेतन ह्या पद्धतीनं आहे. बाकीच्यांचं जे प्रायव्हेट कॉलेज असतात, विनाअनुदानित असतात, ते स्वतःच्या ह्याच्यानुसार अर्थसहाय्यानुसार सर्व चालवले जातात, त्यामुळे त्यांना खूपच पेमेंट कमी असतं. तर आपण बघूयात सहाय्यक प्राध्यापक 7व्या वेतन आयोगानुसार पहिल्या महिन्याचा पगार. हे या ठिकाणी देखील 3 स्तर दिलेले आहेत. त्यामधील पहिला स्तर मूळ वेतन काहीच बदल होणार नाही आहे. या ठिकाणी जे आपण पाहत आहोत तिन्ही पण स्तरामध्ये मूळ वेतन 57,700च आहे. DA मध्ये पण काही बदल होत नसतो. DA देखील 38% म्हणजे 21,926 हा सेमच असतो. फक्त HRA मध्ये फरक होतो, 10, 7, 5 अशा पद्धतीने HRA मध्ये फरक होतोय. मूळ वेतन पहिलं जे आहे A स्तरावर 85,926 म्हणजे 86,000. त्यानंतरनं B स्तर म्हणजेच नगर परिषदेमधील जे महाविद्यालय असतील त्या ठिकाणचं असतं तर 82,776 आणि
जे ग्रामीण असतील तिथं 81,726 हे पहिलं वेतन आहे. जसं तुम्ही एक्सपिरियन्स होताल म्हणजे तुमचा अनुभव जाईल वाढत जाईल त्या पद्धतीनं तुम्हाला शासनाचे जे वेतन आयोग 10% सर्व HRAमध्ये पण आणि मूळ वेतनामध्ये पण फरक तो आपल्याला मिळत असतो. अशा पद्धतीनं हे सर्व 7वा वेतन आयोगानुसार आहे. आता 8व्या वेतन आयोगाचं देखील काम सुरू आहे. त्यानुसार ते नवीन बदल जे होतील ते आपण नंतरनं वेळोवेळी सांगणारच आहोत. मित्रांनो, मला सांगायचं आहे, सुचवायचं आहे की आता जी अनुदानित म्हणजेच विद्यापीठ स्तरावरील भरती प्रक्रिया सुरू आहे. अनुदानित महाविद्यालयाचं देखील भरती प्रक्रिया संदर्भातच कालच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की भरती प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने निवड समिती असणार आहे. तिथं परीक्षा होणार नाही, मात्र एकच ठिकाण आहे जिथं तुमच्या टॅलेंटला योग्य तो न्याय मिळणार आहे, ते आहे ते MPSC. MPSC अंतर्गत जे अधिव्याख्यात्याची पदं भरले जाणार आहेत आणि सहाय्यक प्राध्यापकाचं पदं भरले जाणार आहेत. सहयोगी प्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर प्राध्यापक यांचे जे पदं भरले जाणार आहेत ते सर्व कायमस्वरूपी पदं भरले जाणार आहेत आणि ते सर्व अनुदानित आणि गव्हर्नमेंट कॉलेजचे हे सर्व पदं आहेत. त्यामुळे मूळ वेतन एवढंच असणार आहे. सांगायचं तात्पर्य की इथं तुम्हाला फक्त तुमच्या नॉलेजवरच अवलंबून जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेतील मूळ मार्क, गुण आणि इंटरव्ह्यूचं तुमचं प्रिपरेशन ज्या पद्धतीनं असणार आहे त्यावरचे गुण एकत्र करून तुमचं डायरेक्ट सिलेक्शन यादी जाहीर केली जाते. इथं कोणताही 1 रुपया देखील कुणाला भरायची आवश्यकता पडणार नाही आहे. फक्त तुम्हाला जाण्या येण्याचंच आणि परीक्षा फॉर्मचेच पैसे पे करायचे आहेत. त्यामुळं आता जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये म्हणजे ओपनली सांगितलं तर 70 लाखाच्या पुढे सध्या प्राध्यापक भरती आणि अधिव्याख्यात असेल तर 40 ते 50 हजार सध्या रेट चालू, 50 लाख रेट चालू आहे. त्यामुळं आपण जर आपल्याकडे गुणवत्ता असेल तर नक्कीच ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठीचं एकदम प्रभावी माध्यम आहे ती MPSC अंतर्गतची पारदर्शक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेतून सिलेक्ट होणं हे खूप चांगली संधी आहे. या संधीचं प्रत्येकानं सोनं करावं. व्यवस्थित मार्गदर्शन आणि व्यवस्थित अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही या परीक्षेमध्ये आपलं जे यश आहे ते मिळवू शकता. त्यासाठीचं सातत्य, त्यानंतर योग्य मार्गदर्शन, अचूक साहित्याची निवड म्हणजे जे तुम्ही अभ्यास साहित्य निवडणार आहेत ते अचूक असावं. अन्यथा आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये प्रत्येकच विषयाचे 100 बुक आहेत. त्यापैकी 100 बुक वाचण्यापेक्षा एकच बुक तुम्ही 100 वेळेस वाचलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि अनुभवी जे प्राध्यापक आहेत त्यांचं मार्गदर्शन यातूनच आपला यशाचा मार्ग निश्चित होणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणी जे तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. अभिनय तो कमी नाही याच प्रक्रियेमध्ये आपण निवडून जावं, निवड प्रक्रियेतून सिलेक्ट व्हावं याच अपेक्षेनं प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठीची पराकाष्ठा, कष्ट, सातत्य जे लागेल ते आपण करा. कारण की तुमचे 1 कोटीचं तुम्ही वाचवणार आहेत आणि आयुष्याचं तुमच्या जीवनाला आयुष्यातून कलाटणी मिळणार आहे. धन्यवाद.